नमस्कार, मी शीतल राजू शिर्के. लोकवृत्तमध्ये तुम्हा सर्वांचे स्वागत. पाहुयाच्या ठळक घडामोडी. मोहाडचे रवींद्र धनावडे शहीद. जम्मूमध्ये दहशतवाद्यांचा आत्मघाती हल्ला. अवैध वाळू प्रकरणी 2 डंपरवर कारवाई. जिल्ह्यात सर्वत्र गणेश भक्तीला उधाण. मंडळाच्या कार्यकर्त्यांचा हुरूप वाढला. कर्जबाजारीपणास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या. कुकुडवाडीमधली घटना. पाऊस मोजणाऱ्या पर्जन्यमापक यंत्रातच घोळ. आकडेवारीवर विश्वास ठेवणे कठीण. कोरेगावमध्ये स्वाईन फ्लू. उपचारादरम्यान एकाचा मृत्यू. प्रशांत आहेरराव मित्रसमूहाच्या वतीने खासदार उदयनराजे भोसले यांच्या विशेष उपस्थितीत केले वृक्षारोपण व पाण्याच्या टाकीचे उद्घाटन. ऐन सणातच फळांचे दर कडाडले. दरवाढ होण्याची शक्यता. आणि शेतकऱ्यांच्या जीवनात स्थैर्य प्राप्त व्हावे अशी प्रार्थना सांगली जिल्हा बँकेचे चेअरमन यांनी केली गणरायाला. बातमीपत्र सविस्तर. जम्मू काश्मीर येथील पुलवामा येथे दहशतवाद्यांनी केलेल्या आत्मघाती हल्ल्यात जावळी तालुक्यातील मोहाड गावचे सुपुत्र रवींद्र बबन धनावडे हे शहीद झाले. जम्मू काश्मीरमधील पुलवामा येथे सकाळी दहशतवाद्यांनी पोलिसांच्या वसाहतीवर आत्मघाती हल्ला केला. अचानक झालेल्या या हल्ल्यानंतर घटनास्थळी सीआरपीएफच्या जवानांना तात्काळ पाचारण करण्यात आले होते. दोन्ही बाजूने प्रचंड गोळीबार सुरू होता. गोळीबार करतच रवींद्र धनावडे आणि त्यांचे सहकारी पोलीस वसाहतीत घुसलेल्या दहशतवाद्यांचा शोध घेत त्यांना प्रत्युत्तर देत होते. यावेळी झालेल्या धुमचक्रीत धनावडे शहीद झाले. दरम्यान या पोलीस वसाहतीत रात्री उशिरापर्यंत दोन्ही बाजूने गोळीबार सुरूच होता. अजूनही काही दहशतवादी येथे लपले असल्याची शक्यता लष्कराने वर्तवली असून सीआरपीएफ जवानांनी या संपूर्ण घटनास्थळाचा ताबा घेण्यास सुरुवात केली होती. जावळी तालुक्यातील मोहाड हे मूळ गाव असणारे रवींद्र धनावडे 27 एप्रिल 2000 मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दल तथा पीआरपीएफ मध्ये रुजू झाले होते. त्यांची पहिली नियुक्ती काश्मीरमध्येच झाली होती. 2 महिन्यापूर्वी जूनमध्ये ते सुट्टीवर आल्यानंतर त्यांनी कुटुंबांबरोबरच ग्रामस्थ आणि महाविद्यालयीन मित्रांसमवेत गावाच्या विकासाच्या अनेक बाबींवर चर्चा केली होती. त्याचबरोबर अधिक काही मदत लागली तर सांगा अशा शब्दातही त्यांनी आपल्या मित्रांना सांगितले होते. मात्र 2 महिन्यानंतरच मित्रांच्या कानावर ही दुःखद वार्ता पडली. शहीद रवींद्र यांच्या पश्चात आई, पत्नी मेघा, मुलगा वेदांत वय 8, मुलगी श्रद्धा वय 13, 2 भाऊ असा परिवार आहे. फलटण तालुक्यातील महसूल प्रशासनाकडून अवैध वाळू उपसा करणाऱ्यांविरोधात जोरदार कारवाई सुरू असताना सातारा रोड येथील मिरगाव येथे 2 डंपर 8 ब्रास वाळूसह ताब्यात घेण्यात आले. याबाबत तहसीलदार विजय पाटील यांनी दिलेली माहिती अशी: मिरगाव हद्दीमधून चोरटी वाळू वाहतूक होत असल्याची माहिती मिळाल्यानंतर वाठार निंबाळकर मंडळाचे मंडलाधिकारी ढवळे व तलाठी लक्ष्मण अहिवळे यांनी MH11 AL 4629 व MH11 AL 4248 या 2 डंपरमधील 8 ब्रास वाळू जप्त केली व डंपर कारवाई करून ग्रामीण पोलीस ठाण्यात लावले. यापुढे ही कारवाई होतच राहील असे विजय पाटील यांनी सांगितले. बाप्पाच्या आगमनामुळे गतिमान जीवनातील ताणतणावाकडे दुर्लक्ष करून सर्वजण एका वेगळ्याच आनंदात तल्लीन होताना दिसून येत आहेत. सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये तर एक वेगळीच हुरूप येत असल्याचे चित्र दिसत आहे. वर्षानुवर्षे भक्तांच्या मस्तकावर कृपेचा हात ठेवलेल्या बाप्पांसाठी सर्वत्र धामधूम सुरू आहे. 64 कलांचे आराध्य दैवत म्हणून प्रत्येक शुभकार्याप्रसंगी त्याची आठवण ही ठरलेलीच असते. बाप्पाचा हा जागर सुरू असल्यामुळे वातावरण भरून आलेले आहे. विघ्नहर्ता गणेश, सुखकर्ता गणेश, दुःखहर्ता गणेश म्हणून बाप्पाच्या गुणांचे गोडवे गाताना भक्तगण दिसत आहेत. अवघी शाहूनगरी तर बाप्पाच्या वास्तव्याने मंत्रमुक्त झालेली दिसून येत आहे. जनजीवन गणेश भक्तीमध्ये न्हाऊन गेले आहे. उत्सवाचा झगमगाट वाढत चालला असून पुणे मुंबई बरोबरच आता साताऱ्यातील उत्सवही भव्य दिव्य अशा स्वरूपातच होत आहे. बाप्पाच्या आगमनामुळे गतिमान जीवनातील ताणतणावाकडे दुर्लक्ष करून सर्वजण एका वेगळ्याच आनंदात तल्लीन होताना दिसत असून सार्वजनिक मंडळाच्या कार्यकर्त्यांमध्ये तर एक वेगळीच हुरूप आलेली आहे. कुकुडवाड तालुका मान येथील तरुण शेतकरी दशरथ शंकर काटकर वय 34 यांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून विहिरीत उडी टाकून आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. 3 वर्षापासून पावसाने दडी मारल्याने गावातील शेतकरी हवालदिल झाले असून आर्थिक नियोजन पूर्णपणे कोलमडले आहे.
याच हालाकीच्या परिस्थितीत दशरथ संगीता हे दाम्पत्य वडिलोपार्जित 2 एकर बागायत व 3 एकर जिरायत शेती रात्रंदिवस राबत होते। त्यांनी 3-4 वर्षांपूर्वी सोसायटी व बँकेकडून अंदाजे 1.5 लाख कर्ज काढून शेतीत गुंतवले होते। मात्र कुकुडवाड परिसरात सलग 3 वर्ष पाऊस पडला नाही, त्यामुळे शेतात काहीही न पिकल्यामुळे कर्ज फेडता आले नाही। सलग 3 वर्ष शेतीतून काही उत्पन्न न आल्यामुळे ते प्रचंड मानसिक तणावाखाली होते। दुसरीकडे शासनाने कर्जमाफीची घोषणा केली, मात्र घोषणा ही घोषणाच ठरली असून आज अखेर काहीही पदरात पडलेले नाही। त्यामुळे अखेर सततची नापिकी, कर्जबाजारीपणास कंटाळून दशरथ काटकर यांनी विहिरीत उडी टाकून जीवनयात्रा संपवली। त्यांच्या पश्चात वयोवृद्ध आई गोदाबाई शंकर काटकर, पत्नी संगीता, महेश आणि अजय ही 2 मुले। या घटनेची नोंद म्हसवड पोलीस ठाण्यात झाली असून पुढील तपास सहाय्यक पोलीस निरीक्षक मालोजीराव देशमुख करीत आहेत। पाऊस कधी पडेल याचा अंदाज वर्तवता येतो, पण किती पडेल हे निश्चित सांगता येणे कठीण आहे। सध्या पर्जन्यमापक यंत्रातच घोळ असून आकडेवारीवरही विश्वास ठेवणे सध्या मुश्किल झाले आहे। पाऊस कधी पडेल याचा अंदाज वर्तवता येतो, पण किती पडेल हे निश्चित सांगणे कठीण आहे। प्रत्येक तालुक्याचा महसूल विभाग 24 तासात पडलेला पाऊस मोजतो, त्याची मंडलानिहाय आकडेवारी ही जिल्हाधिकारी कार्यालयाला कळवतो। मात्र या आकडेवारीवरही विश्वास ठेवणे सध्या मुश्किल होत आहे। पर्जन्यमापक यंत्रच खोटे बोलत असल्याने मंडलनिहाय पडलेला पाऊस खरा मानायचा का, असा प्रश्न सध्या शेतकऱ्यांसमोर आहे। तसेच पर्जन्यमापक यंत्र बसवलेल्या गावात जाऊन तेथील पावसाची नोंद घेण्याचे काम तलाट्यांकडे असते, मात्र काही ठिकाणी अशा नोंदी घेण्याचे काम दुसरेच करीत असल्याचे चित्र आहे। तलाठी त्या गावाकडे फिरतही नाही। कोणाला तरी सांगून त्या नोंदी तलाठी स्वतःकडे घेताना व पुढे तहसीलदार कार्यालयाला कळवतात असे दिसून येते। त्यामुळे नोंदीत चुका होत असल्याचे समोर आले आहे। स्वाईन फ्लूने आता ग्रामीण भागात शिरकाव केला आहे। कोरेगावातील शिवनाथ एकनाथ येवले वय 48 यांचा स्वाईन फ्लूने मृत्यू झाला। दरम्यान येवले यांच्या कुटुंबातील 4 जण तापाने फणफणलेले आहेत। याबाबत अधिक माहिती अशी की शहरातील आंबेडकर नगर परिसरात पिठाची गिरणीचा व्यवसाय करत असलेल्या शिवनाथ एकनाथ येवले यांनी काही दिवसांपूर्वी स्वाईन फ्लूची लागण झाली। सुरुवातीला ताप आल्याचे जाणवल्याने त्यांनी शहरातील एका खासगी रुग्णालयात उपचार घेतला। त्यानंतर प्रकृती ढासळू लागल्याने ते सातारा येथील जिल्हा रुग्णालयात उपचारासाठी दाखल झाले। तेथून त्यांचे नमुने तपासणीसाठी प्रयोगशाळेत पाठवण्यात आले। या नमुन्यांमध्ये येवले यांना स्वाईन फ्लू असल्याचे निष्पन्नास आले। त्यांच्यावर येथील सर्वसाधारण वॉर्डमध्ये 4 दिवस उपचार करण्यात आले। त्याचबरोबर येवले कुटुंबातील सदस्यांना खबरदारीचा उपाय म्हणून गोळ्या देखील देण्यात आल्या। 4 दिवस उपचार घेऊन सुद्धा प्रकृती सुधारणा न झाल्याने जिल्हा रुग्णालयाने येवले यांना पुणे येथील ससून रुग्णालयामध्ये उपचारासाठी जाण्यास सूचना दिली। मात्र प्रत्यक्षात येवले यांना पुण्यात हलवलेच नाही। कौटुंबिक परिस्थिती बिकट असल्याने येवले हे पुण्यात उपचारासाठी गेलेच नाही। दरम्यान त्यांचा मृत्यू झाला। ऐतिहासिक किल्ले अजिंक्यतारा येथे प्रशांत आहेराव मित्र समूहाच्या वतीने 350 झाडांचे वृक्षारोपण व पाण्याच्या टाकीचे उद्घाटन करण्यात आले। दरम्यान खासदार उदयनराजे भोसले यांच्या विशेष उपस्थितीत हा कार्यक्रम पार पडला।
बाप्पाच्या आगमनात 10% झालेली दरवाढ सातारकरांच्या पचनी पडते ना पडते, तोपर्यंतच गौरी आगमनापूर्वी फळाचे दर भडकण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. गणपती आगमनानंतर येणाऱ्या गौरी पूजनासाठी फळांची आवश्यकता असते. गौरीला शेपूची भाजी आणि भाकरीचा नैवेद्य दाखवल्यानंतर दुसऱ्या दिवशी पुरणपोळीचा नैवेद्य केला जातो. त्या दिवशी सायंकाळी महिलांना हळदी कुंकवाचा कार्यक्रमही असतो. यावेळी गौरीच्या पुढे विविध अन्नाचे जिन्नस ठेवले जातात. यात मिठाई, कडधान्य, गहू, ज्वारी, तांदूळ यासह फळांचाही समावेश असतो. बाजारात उपलब्ध असणारी फळे या सजावटीत ठेवली तर चटकदार रंगातील फळे पाहणाऱ्यांनाही सुखद अनुभव येतात. त्यामुळे अशी फळे जिल्ह्यातील कोणत्या बाजारपेठेत विक्रीसाठी आली आहेत का याची शहानिशा भक्तजन करत आहेत. दरम्यान बाप्पाच्या आगमनात 10% झालेली दरवाढ सातारकरांच्या पचनी पडते ना पडते, तोवर गौरी आगमनापूर्वी फळांचे दर भडकण्याची शक्यता व्यापाऱ्यांनी वर्तवली आहे. त्यामुळे यंदा गौराई येणार महागाईच्या पायी असे म्हणण्याची वेळ भक्तांवर येणार आहे. पावसाने दडी मारल्याने सांगली जिल्ह्यात दुष्काळाचे सावट निर्माण झाले आहे. दरम्यान शेतकऱ्यांच्या जीवनात स्थैर्य प्राप्त व्हावे अशी प्रार्थना सांगली जिल्हा बँकेचे चेअरमन दिलीप तात्या पाटील यांनी केली आहे. जिल्हा मध्यवर्ती बँकेमध्ये सालाबादप्रमाणे श्री गणरायांची प्रतिष्ठापना चेअरमन दिलीप तात्या पाटील यांच्या शुभ हस्ते करण्यात आली. बँक प्रशासनाने गणरायांच्या आगमनाची जय्यत तयारी केली होती. प्रतिष्ठापनेच्या ठिकाणी सुबक रांगोळ्या आणि आकर्षक सजावट करण्यात आली होती. दुपारी 3च्या मुहूर्तावर विधिवत प्राण प्रतिष्ठापना करण्यात आली. चेअरमन दिलीप तात्या पाटील आणि भाजप जिल्हाध्यक्ष पृथ्वीराज देशमुख यांच्या हस्ते श्रींची आरती करण्यात आली. यावेळी जिल्हा परिषद सदस्य सुरेंद्र नवले, बँकेचे सर व्यवस्थापक मानसिंग पाटील, व्यवस्थापक जे पाटील, सतीश पाटील यांच्यासह सर्व अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. नेमकी पावसाने दडी मारलेली आहे आणि या अवस्थेमध्ये जिल्ह्यामध्ये दुष्काळाचं सावट आहे. अशा वेळी या जिल्ह्यामध्ये गणरायाचं आगमन होत आहे. मी एवढीच प्रार्थना करतो की आमच्या जिल्ह्यामध्ये पाऊस पाणी व्हावं आणि शेतकऱ्यांच्या जीवनामध्ये आर्थिक स्थैर्य प्राप्त व्हावं, भरपूर पीक यावं. पुन्हा एकदा पाहूयाच्या ठळक घडामोडी. मोहटचे रवींद्र धनावडे शहीद. जम्मूमध्ये दहशतवाद्यांचा आत्मघाती हल्ला. अवैध वाळू प्रकरणी 2 डंपरवर कारवाई. जिल्ह्यात सर्वत्र गणेश भक्तीला उधाण. मंडळाच्या कार्यकर्त्यांचा हुरूप वाढला. कर्जबाजारीपणास कंटाळून शेतकऱ्याची आत्महत्या. कुकुडवाडीमधली घटना. पाऊस मोजणाऱ्या पर्जन्यमापक यंत्रातच घोळ. आकडेवारीवर विश्वास ठेवणे कठीण. कोरेगावमध्ये स्वाईन फ्लू. उपचारादरम्यान एकाचा मृत्यू. प्रशांत आहेरराव मित्रसमूहाच्या वतीने खासदार उदयनराजे भोसले यांच्या विशेष उपस्थितीत केले वृक्षारोपण व पाण्याच्या टाकीचे उद्घाटन. ऐन सणातच फळांचे दर कडाडले. दरवाढ होण्याची शक्यता. आणि शेतकऱ्यांच्या जीवनात स्थैर्य प्राप्त व्हावे अशी प्रार्थना सांगली जिल्हा बँकेचे चेअरमन यांनी केली गणरायाला. हे होते आजचे लोकवृत्त. उद्या पुन्हा भेटूया पुढील बातमीपत्रासह. तोपर्यंत नमस्कार.